त्या ठिकाणी आपण सध्याच्या घडीला पाहतायत जय हनुमान गावठण कनेरचा संघ आहे तो सध्या मैदानावरती दाखल झाला, जो आपल्या ग्रामीण भागातील संघ आहे तो एका बाजूला मैदानावरती दाखल झाला आणि दुसऱ्या बाजूला जय बजरंग 11 रायगडचा संघ मैदानावरती पाहायला मिळेल। एका बाजूला मॅडी आणि दुसऱ्या बाजूला तुषार, नेहमी या जोडीला आपण पाहिलेला आहे, खास करून जय हनुमान गावठण कनेर संघाच्या माध्यमातून ती जोडी मैदानावरती दाखल झाल्या आहेत आणि मॅच क्रमांक 3 ला मैदानावरती या ठिकाणी सुरुवात होत आहे। डीबीएन लाईव्हच्या वतीने संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण घर बसल्या आपल्या स्मार्टफोन आपल्या स्मार्ट टीव्ही वरती संपूर्ण मॅचचा तुम्ही आनंद आहे तो घर बसल्या घेऊ शकतायत। आजच्या दुसऱ्या दिवसातील तिसऱ्या मॅचला सुरुवात। पहिला बॉल लोवर फुल टच बॉल होता, कनेक्ट मात्र बॉल करता आला नाही। पहिला चेंडू जर आपण पाहिला तर निर्धाव स्वरूपाने फेकला गेलाय। जर भाई कालचा दिवस पाहिला तर कालच्या दिवसामध्ये लोवेस्ट स्कोर पाहिलात, त्याच्यानंतर संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा होता नाही पाहिल्या, म्हणजे कालचा दिवस अगदी बॅलन्सिंग दिवस मैदानावरती राहिलाय। आजचा दिवस ही तसाच प्रकारचा असणार आहे। जर भाई शुक्रिया धनंजय पाटिल, हमारा कॉम बॉक्स में आपका स्वागत है। मगर एक लाजवाब मुकाबला हमने देखा है आज सुबह के क्षेत्र में, शुरुआत हुई तीसरा मुकाबले की शुरुआत है। बेहतरीन शॉट एक कवर की दिशा में, गेंद हवा में, खिलाड़ी है वो रिश्वांगा पर, क्या ड्रॉप। यहां पर एक ही रन, कॉलिंग अच्छी है, देखिए कॉलिंग होना बहुत जरूरी है, अंपायर का निर्णय आना बाकी रहेगा। बल्लेबाज गॉन, विकेट गिरता हुआ, मधुर संगीत मैदान पर आता हुआ, थोड़ी देर में रिप्ले भी आपके सामने आएगा। आपल्या स्क्रीन वरती प्रणयचा बॉल होता, ओव्हर द विकेट हाताळला, खेळण्याचा प्रयत्न अगदी पुढ्यामध्ये असलेला बॉल तळ खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते। सुरुवातीला आपण पाहिलं तर कॅच आहे ती कॅच मात्र त्या ठिकाणी ड्रॉप झाली। कॅच ड्रॉप झाल्यानंतर फेकी खूप चांगली होती, सरळ चेंडू आपण पाहिलं तर फेक करत असताना विकेट किपरनं या बॉलला आपण पाहिलं तर कव्हर केलाय आणि बॅटर खूप दूर होते तुषार, त्यामुळे तुषार यांना परतावं लागलंय तंबूच्या दिशेने, भरपूर लांब राहिले, त्यामुळे तुषार मात्र मैदानाच्या बाहेर जात आहेत आणि जय हनुमान गावठण कनेर संघाचा हा पहिला धक्का आहे, तो पहिला धक्का मैदानावरती लगावला गेलाय। कॅमेरामॅन त्या ठिकाणी आपण पाहिलं तर खूप चांगल्या प्रकारचं टेलिकास्ट सध्याच्या घडीला करतात। हर्षल एका बाजूला कॅमेरामॅन, दुसऱ्या बाजूने साहिल कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। दोन बॉल 1 रन 1 विकेट, प्रणय पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने, लोवर फुल टच बॉल त्याला कनेक्ट करण्याचा प्रयत्न, परंतु परफेक्टली मिडल ऑफ द बॅट चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळाला नाही। एक धाव त्या ठिकाणी मात्र प्राप्त होतात आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 3 बॉलचा खेळ संपलाय। जहीरभाई संत सावध थोडीशी सावकाश सुरुवात होते की काय मैदानावरती? सही का धनंजय, अपनी इस मैदान पर शुरुआत एक बेहतरीन अंदाज में होनी चाहिए थी, वो बल्लेबाजों के द्वारा हुई। 3 गेंदों का खेल हुआ है और टीम की रन संख्या 2 रनों पर है। अब बल्लेबाजों को घेर खोलने होंगे। फुल टॉस गेंद को मोड़ दिया, फाइन लेग पर खिलाड़ी तैनात है, ये कैच बनेगा क्या? और एक बल्लेबाज को लौटना होगा, दूसरा झटका, कम ऑन डीजे। लेग स्टंप पर गेंद थी, गेंद को मोड़ दिया था, फाइन लेग क्षेत्र में गेंद ने ऊंचाई ज्यादा ली, लंबाई कम और खिलाड़ी वहां पर तैनात थे और दूसरा झटका जय हनुमान गावठण टीम को लगता हुआ। धनंजय पाटिल एक बात कहनी चाहिए कि बल्लेबाजों ने शुरुआत एक अंदाज में, पहली गेंद डॉट आई, उसके बाद बेहतरीन शॉट खेला था, मगर ज्यादा से ज्यादा बड़े शॉट के लिए जा रहे हैं और जाना भी चाहिए क्योंकि ये 3 ओवर का मुकाबला है। मगर सिंगल को दादा डबल को कन्वर्ट कर जाएगी तो ये बल्लेबाज अपनी टीम के लिए 25 से 30 रन जोड़ जाएंगे, तो ये मैच बनाने का मौका मिल जाएगा। नाही, त्याचं कारण होतं दबाव होता, थोडासा दबाव होता, मोठ्या फटक्याची गरज होती, पण मोठा फटका नाही आला, तिथे विकेट आली होती। पुढचा बॉल पुढे आपण पाहिलं तर फ्लिक करण्याचा प्रयत्न बॉलला खेळला गेला, क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर डीप मधून वेगाने पुढे येतात, बॅकवर्ड स्कोअर लेगचा क्षेत्ररक्षक वेगाने पुढे बॉलवर, त्याला दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील यशस्वीरित्या त्या ठिकाणी मात्र कंप्लीट करताना पाहायला मिळाले। पहिला 5 बॉलचा जर ओव्हरऑल खेळ पाहिला ना तर धावा फलकावरती लगावल्या 4, त्यामध्ये विकेट 2 विकेट मात्र गमवाव्या लागल्यात जय हनुमान गावठण कनेर संघाला। आता इथून जय हनुमान गावठण कनेरसाठी एक असा खेळाडू हवाय की जो धावसंख्येला पुढे घेऊन जाईल, जो धावसंख्येला फ्लाइंग करेल, म्हणजे या सकाळच्या दुपारच्या जवळपास सत्रामध्ये आता आपण जवळपास येत आहोत, मग या सत्रामध्ये तुम्हाला कमीत कमी 25 ते 28 धावेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न व्हायला हवा, तर तुम्ही चांगली गोलंदाजी मैदानावरती हाताळू शकताय। शेवटचा बॉल पुढे आपण पाहिलं तर लोवर फुल टच बॉल त्याला कनेक्ट करण्याचा प्रयत्न, सिंगल, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता,
एक धाव मात्र जलद गतीने कंप्लीट केले जात आहेत. षटक क्रमांक मैदानावरती संपला गेला. पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस धावा धावफलकावरती आहेत 5. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये फुल टच बॉल होता, त्याला फक्त खेळण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, यष्टांवरती आदळण्याचा प्रयत्न. पहा खेळाडू अगदी आपल्या क्रीज मध्ये पोहोचले देखील होते. एक षटकाचा खेळ संपलाय. 5 धावा 2 गडी बाद. एक संगीत घेऊया आणि पुन्हा आता झहीरबाई यांच्याशी जोडले जाऊयात. पहली ओवर की समाप्ति के बाद जय हनुमान गाउटन टीम की रंग संख्या इस मैदान पर 5-2 विकेट गंवाई है. अब बल्लेबाज 12 गेंदों का खेल आना बाकी है. अनुराज गेंदबाजी पर आते हुए ओवर पिच गिनती फॉर्दू में खेला है. जब तक इनको फील किया जाएगा देखने का अंपायर के बाद अपील हुई. अंपायर ने कहा कि 1 बाउंस गेंदबाज के हाथों में आई. डॉट बॉल आती हुई. जितने डॉट गेंद आएगी ना धनंजय पाटिल, यहाँ पर बल्लेबाज जय हनुमान गाउटन टीम के बल्लेबाजों के लिए थोड़ी सी परेशानी होती हुई नजर आएगी और एक बेहतरीन गेंदबाजी का जलवा इस मैदान पर होता हुआ नजर आ रहा है. आउटसाइड पर खेला, गेंद ने ऊंचाई ज्यादा ली, लंबाई कितनी होगी देखना होगा. खिलाड़ी उस कैच के नीचे है. एक बेहतरीन कैच, बल्लेबाज गॉन. तीसरा झटका जय हनुमान गाउटन टीम को कमांड. में सफल हुए थे. ऑफ स्टंप पर आए थे, गेंद को फिर बैकफुट पर गए, लॉन्ग ऑन पर खेलना चाहते थे. गेंद ने ऊंचाई ली और सीधा लॉन्ग ऑन के खिलाड़ी के हाथों में एक बेहतरीन कैच. बल्लेबाज तीसरा झटका लगता हुआ जय हनुमान गाउटन टीम की उम्मीदों को ये तीसरा झटका है. मगर रायगढ़ टीम एक लाजवाब गेंदबाजी का प्रदर्शन कर रही है. धनंजय पाटिल क्या कहना चाहेंगे आप? रेग्युलरली रायगड टीमचा प्रयत्न तोच राहिला की थोडंसं अटॅकिंग समोरच्या टीमला करण्याचा प्रयत्न आणि तिथून अटॅकिंगच्या नादामध्ये जय हनुमान गावठणकरने 3 विकेट गमावल्यात 5 धाब्यांवरती. फुलटच बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र निघून येतो लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक मिड ऑन पर्यंत पोहोचतात. वेगाने बॉलला फेकी करतायत परंतु एकाच धाबेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती जर आपण पाहिली 1.3 चेंडूचा खेळ संपलाय. 6 धावा 3 गडी बाद. परिस्थिती नाजूक आहेत, परिस्थिती थोडीशी बिकट आहेत, पण अशा कंडिशनला असा एक खेळाडू जो मैदानावरती संघासाठी लढेल, 25 जवळपास 20-25च्या पुढे जाण्याचा प्रयत्न करेल तर एक फायटिंग टोटल या मैदानावरती उभारली जाऊ शकतात आणि त्यासाठी प्रयत्न होईल का अभय आहेत. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर जोरकस थोडासा बॉल हाताळण्याचा प्रयत्न होता, वेगवान बॉल मात्र हाताळण्याचा प्रयत्न होता. थोडीशी बॅट लवकर फिरली, त्यानंतर बॉल आपण पाहिलं तर एक्झिक्युशन मात्र परफेक्टली झालं नाहीत. आणि अनुराज एक लेन चांगली आहे, टप्पा चांगला आहे जहीरबाई, आणि चांगल्या टप्प्यावरती कशी गोलंदाजी करायची ते अनुराज दाखवून देत आहेत. सही कहा सर जी आपने. इस मैदान पर एक लाजवाब गेंदबाजी अनुराज दौरा. अगली गेंद बल्लेबाज के लिए आती हुई. बेहतरीन शॉट है आउटसाइड मिड विकेट पर. खिलाड़ी है वाइड स्वांगा पर. क्या ड्रॉप. यहां पर एक एक कैच का महत्वपूर्ण बहुत बड़ा है. एक एक रन की कीमत बहुत बड़ी है. यहां पर एक एक रन आपके लिए बहुत. हॅलो धपलक्यावरती धावा आपण पाहिलं तर 8 धावा 3 गडी बाद. हॅलो ठीक. पुढचा बॉल. ओहो चांगला बॉल पाहायला मिळाला. शेवटचा बॉल जर आपण पाहिला तर सरळ यष्टांच्या वरून निघून गेलाय. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. 8 धावा धावफलकावरती लगावल्या. 3 विकेट. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये यष्टांच्या वरून बॉल मात्र आपल्याला ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. 2 षटकांचा खेळ अखेरीस धावा धावफलकावरती आहेत 8. एक महत्वाची सूचना सर्व खेळाडूंना देण्यात येते. या स्पर्धेमध्ये आपण ज्यावेळी एका संघामध्ये खेळणार, एकाच संघामध्ये खेळण्याची संधी तुम्हाला आहे. पराभूत झाल्यानंतर इतर संघामध्ये जर कुठला खेळाडू आढळला तर संपूर्ण तो संघ आहे तो संघ या स्पर्धेमधून बाद करण्यात येणार आहे. कारण की संपूर्ण स्पर्धा डीबीएन लाईव्हच्या वतीनं 2 कॅमेरा निश्चित या स्पर्धेचं प्रक्षेपण केलं जात आहे. आणि नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं सर्वांना आम्ही विनंती करतोय की आपण ज्या संघामध्ये खेळाल त्याच संघामध्ये तुम्हाला रेग्युलरली खेळणं गरजेचं आहे. अन्यथा जर दुसऱ्या संघामध्ये एखाद्या वेळीच आपण पराभूत झालं आणि दुसऱ्या संघामध्ये खेळताना आढळल्यास तो संपूर्ण संघ या स्पर्धेच्या माध्यमातून बाद केला जाईल. ही विनंती तुम्हाला नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं आम्ही करतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रत्येक
आपण पाहिलं तर खेळाडू कॅमेरामध्येच कैद केला जातोय, त्यामुळे लक्ष आमचं त्यांच्यावरती असणार आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 8 धावा धावफलकावरती 3 गडी बाद. शेवटचं षटक मैदानावरती मार्गस्थ होत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहिलं तर शुभम मैदानावरती दाखल होतोय. परिस्थिती नाजूक आहे जय हनुमान गावठण कनेरची, पण अशा कंडिशनला धावा होऊ शकतात. प्रयत्न करायला हवे, ते प्रयत्न सुधीर करतील का हे देखील पाहण्यासारखं असेल. ऑफ्टमच्या बाहेर बॉल हाताळण्याचा प्रयत्न, तिथे मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू झाला नाही. तर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतात. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये ओव्हर द विकेटने हाताळण्याचा प्रयत्न. पहिला बॅट्समॅन एक चांगली लेन आणि निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर पुढील मॅचचा कुठली मॅच असेल ती चिठ्ठी पाठवा. बॅटची एज, चेंडू मात्र निघून जातोय. फ्लाइंग स्लिप गल्लीच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. बॉलला अडवतात. फिकी करेपर्यंत मिळेल 1 धाव. धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. जरी बा या मॅच मध्ये मोठा फटका तर नाही आला, पण सिंगलला डबल मध्ये देखील नाही कन्वर्ट केलं. म्हणजे जिथे आपण पाहिलं तर या इनिंग मध्ये जर पाहिलं तर सिंगलला डबल मध्ये जो कन्वर्ट करण्याचा प्रयत्न व्हायला हवा तोच कुठेतरी न होताना पाहायला मिळाला टीम जय हनुमान गावठण कनेर संघाच्या माध्यमातून. सही का धनंजय, पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर थी, वाइड यॉर्कर का प्रयास किया गया था. अगली गेंद बल्लेबाज के लिए आती हुई बेहतरीन गेंद लॉन्ग ऑफ पर खेला, गेंद हवा में, खिलाड़ी उस कैच के नीचे, बेहतरीन कैच, बल्लेबाज का खेल समाप्त. चौथा झटका इस मैदान पर लगता हुआ जो हम गावठण टीम के उम्मीदों को ये चौथा झटका कमान दीजिए. चार बॉल मध्ये 2 धावा करून मैदानाच्या बाहेर गेले. त्यानंतर नवीन बॅटर मैदानावरती बाला येतात, परंतु पहा अभय कशा प्रकारे बाद झाले. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल, त्याला मात्र जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेमध्ये बॉल होता, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. लॉंग ऑफला कुठली चुकी नाही केली. शरीरापासून थोडासा दूर झेल घेण्याचा प्रयत्न झाला, पण झेल मात्र सोडला नाही. चांगला कॅच कॅरी केलाय. फलंदाज मैदानाच्या बाहेर बाद होत असताना पाहिलं. धावा धावफलकावरती 9 विकेट गमावल्यात. 4 चलिए बेहतरीन गेंदबाजी होती हुई इस मैदान पर गेंदबाजों के द्वारा. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी रायगढ़ के गेंदबाजों के द्वारा. आउटसाइड पर गेंद को खेला, मिस टाइम शॉट है, मिड ऑन पर खिलाड़ी है. मिड विकेट पर एक लाजवाब कैच, लगातार बैक टू बैक दूसरा झटका. यहां पर जय हनुमान गावठण टीम की उम्मीदों को लगता हुआ कमांडीज है. के अंदर दाखिल होते हुए राकेश निबाटर मैदान पर दाखिल हो गए. पहा 2.4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. धावसंख्या धावफलकावरती 9, 5 गडी बाद. उर्वरित अजूनही 2 बॉलचा खेळ शेष आहे. हे 2 चेंडू निर्णायक असणार आहेत. आणि स्ट्राईक एनवरती राकेश आल्यात, जे नंबर 7 वरती सध्या दाखल होत असताना पाहायला मिळतात संघाच्या वतीनं. कंडिशन तितकी चांगली नाही, परंतु यावेळी स्ट्रोक मात्र खूप चांगला खेळलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे आणि 17व्या बॉलवरती या इनिंग मधला पहिला चौकार ठोकलाय. 7व्या क्रमांकाच्या बॅटर राकेश यांच्या बॅटमधून चौकार. 4 हातामधून बॅट सुटली, दुसऱ्या हाताने आपण पाहिलं तर स्ट्रोक इम्प्रोव्हायझेशन केला आणि या स्पर्धेतील 44 टुर्नामेंट मधला हा 44वा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 13 धावा. खूप चांगल्या प्रकारे टेलिकास्ट दाखवलं जात आहे. दुसऱ्या अँगलने पहा, एका हातामधून बॅट सुटली, परंतु दुसऱ्या हाताने हा स्ट्रोक मात्र तिथे खेचत असताना बॉलला बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवत असताना 4 धावेमध्ये. धावा धावफलकावरती 13ला 5 विकेट. शेवटचा बॉल असेल. शेवटचा बॉल पुन्हा एकदा खूप चांगला स्ट्रोक खेळला. इनसाइड आउटचा प्रयत्न केला त्या ठिकाणी. ओ व्हॉट अ कॅच! काय कॅच घेतलाय त्या ठिकाणी
राज होते आणि राजनं या स्पर्धेमधला एक सर्वोत्तम झेल टिपत असताना आपल्याला पाहायला मिळाले. धावा फलकावरती लगावले गेल्या 13 वरती मात्र आपण पाहिलं तर 6 गडी बाद झाल्यात आणि फर्स्ट इनिंगचा या ठिकाणी ब्रेक झाला. पहा ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा आपल्या स्क्रीनवरती दाखवला जाईल. शुभम होते गोलंदाजी मार्गवरती, राकेश होते इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, मिडल ऑफ द बॅट हा बॉल मात्र खूप चांगला खेळला होता, खूप चांगला स्ट्रोक खेळला होता. तर त्यामध्ये सलक तिथे होते राज आणि पाठीमागच्या दिशेने जात असताना एक चांगला कॅच त्या ठिकाणी कॅरी करत असताना फलंदाजाला मात्र माघारी पाठवलंय. धावा फलकावरती 13 लगावल्यात, लक्ष मैदानावरती 14 धावेंचं हे आपल्याला पाहायला मिळेल. आमच्या जोडीनं झहीरबाई जॉईंटच असणार आहेत, परंतु पुढील जे संघ आहेत त्यांना विनंती आहेत की आपली उपस्थिती या ठिकाणी दर्शवायची आहेत. एनसीसी नारंगी एचा संघ असेल, आई गुप्ता देवी डोंबिवली, चंडिका देवी आंगले, शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव आपण उपस्थित असाल तर आपणही आपली उपस्थिती दर्शवा. VB11 विरार आपण असाल तर आपणही या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवा. आई भवानी संघ प्रवीण पाटील बाली आपणही दाखल झाला असेल तर आपली उपस्थिती दर्शवा. त्यानंतर BG स्पोर्ट्स विरार आपण असाल तर आपण या. वरद विनायक सर्वेश्वर चिखलडोंगरी, श्रीवास्तव डहाणू, सुरुची बॉईज वसई, त्यानंतर कॉमन मोरीला तर आपण या ठिकाणी पाहत आहात. गावदेवी मुंबई, JCC बीचा संघ जर दाखल झाला असेल तर आपण या. निखिल 11, मंगलमूर्ती सफाळे, स्टुडंट 11चा संघ या ठिकाणी दाखल आहे, त्यांचं स्वागत असणार आहे. लक्ष 18 बॉलचा खेळ, 14 रनची गरज आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेकमध्ये संगीत ऐकूया आणि पुन्हा ते येऊयात. 18 बॉल 14 रनची गरज. तितके चांगले मॅचेस तुम्हाला मैदानावरती खेळायला मिळतील. 18 बॉलचा केशेष, 14 धावेंची गरज. जय हनुमान गावठण कनेर, जय बजरंग 11 रायगड. एका बाजूला आपण पाहिलं तर रायगडचा संघ, दुसऱ्या बाजूला गावठण कनेरचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आजचा मंगळवारचा दिवस 24 तारीख, उद्या बुधवारचा दिवस. उद्या या स्पर्धेमध्ये 20 संघ खेळताना पाहायला मिळतील. चर्चा त्याही गोष्टीची होणार आहेत, परंतु आजच्या 20 संघामध्ये आपण लक्ष टाकूयात. कालच्या दिवसामध्ये चांगली स्कोरिंगची भूमिका होती. ती स्कोरिंगची भूमिका आपले प्रशांत पार्थ यांनी खूप चांगल्या प्रकारे भूमिका बजावली होती. लक्ष 14 धावेंचा आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिला बॉल, पहिला बॉल जर आपण पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर. पंच परशुरामजी पाटील गंभीर सर आमच्या दिशेने वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा कळवतायत. धावा फलकावरती 1 रन. पहा पहिला बॉल आपण पाहिलं तर राकेश यांचा लेग स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल आणि त्या ठिकाणी मात्र पंचाने मात्र दर्शवलं लगेचच व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. धावसंख्या फलकावरती 1. टार्गेट तुमच्याकडे 14 धावेंचे आहेत. तिथे धावा तुम्हाला वाचवायच्या आहेत एक्स्ट्रा. फुलटच बॉल होता, फुलटच बॉलला कनेक्ट करण्याचा प्रयत्न, बॉलला मात्र खेळून काढला क्षेत्ररक्षक. आपण पाहिलं तर मिड विकेट मध्ये त्या ठिकाणी थोडीशी चुकी झाली होती, परंतु त्यानंतर बॅकअप करतात आणि धावसंख्या आपण पाहिली तर पुन्हा एकदा 1 धावेने संघाची धावसंख्या वाढत असताना जाऊन पोहोचतात त्या मात्र 2 धावा विदाउट लॉस. टार्गेट जर आपण पाहिलं तर 14 धावेंचं टार्गेट आहे.
रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिलं तर 4.24 तितकाच चांगला नाही आहे. पुढचा बॉल राकेश, फटका पुन्हा एकदा मात्र आपण पाहिलं तर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा मात्र तोच फ्रेम मध्ये येतोय, बॉलला अडवतोय, फेकी करतोय, परंतु आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव जर आपण पाहिलं तर यशस्वीरित्या पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. सुधीर होते त्या ठिकाणी. सुधीर मात्र जोपर्यंत बॉल वरती येतील फेक करतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि 2 धावेने संघाची धावसंख्या पहिल्या 2 बॉल मध्ये 4 धावा लगावल्या गेल्या आहेत. जय हनुमान गावठण कनेर आपल्या ग्रामीण भागातील आपण संघ पाहू शकतायत. काही संघ आता नुकताच आपण पाहिलं तर स्पर्धेमध्ये दाखल झालेले आहेत. काही संघांना आपण विचार केला तर या स्पर्धेपासून काही संघांनी प्रॅक्टिस सेशन सुरू केलं. तिथे मात्र नारंगीच्या मैदानावरती प्रत्येकाला मोह असतो की नारंगीच्या मैदानावरती पाटील परिवाराची स्पर्धा खेळायची आणि तेच मात्र आज चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या 2 बॉलचा खेळ संपलाय. धावा फलकावरती 4. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल समोर आढळलाय आणि पंचांचा बोट हवेमध्ये लेग बिफोरच्या माध्यमातून फलंदाज संकेत बाद गॉन. फलंदाज मात्र लेग बिफोरच्या माध्यमातून बाद. पा ऍक्शन रिप्ले पुन्हा आपल्या स्क्रीनवरती. राकेश यांचा बॉल आणि बरोबर मिडल स्टंप वरती हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला होता आणि पंचांचा बोट बरोबर हवेमध्ये. फलंदाज बाद. लेग बिफोरच्या माध्यमातून हा धक्का लागलाय महत्वाचा. पहिला धक्का ज्या विकेटची गरज होती तो विकेट मैदानावरती मिळवलाय टीम जय हनुमान गावठण कनेरनं आणि तो विकेट मात्र मैदानावरती प्राप्त करत असताना धावसंख्या धावफलकावरती आहेत 4. 1 गडी बाद. सातत्याने दाखवलं जातात आपल्या स्क्रीनवरती कशा प्रकारे फलंदाज लेग बिफोरच्या माध्यमातून बाद झालाय. या गोष्टी मात्र पंचांचा बोट देखील आपण हवेमध्ये पाहिलात आणि ह्या सर्व काही गोष्टी डिबेट लाईव्हच्या वतीनं एक वेळा नाही तर अनेक वेळा दाखवण्याचा प्रयत्न देखील केला जातोय की प्रत्येक गोष्टी ह्या राईट पोचायला हव्यात. ह्या गोष्टीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर हलक्या हाताने चेंडूला मात्र फक्त ढकलून दिलाय. एक धाव मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. कॉपी बुक स्टाईल मध्ये फटका खेळत असताना पाहायला मिळाले आणि ज्यावेळी तुम्ही असे स्ट्रोक खेळताना त्यावेळी ते स्ट्रोक पाहण्याची मजाच एक वेगळी असते. ते मात्र अनुज आले पहिल्या बॉलवरती सिंगल घेत असताना पाहायला मिळाले. धावफलकावरती धावा जर पाहिला तर 5. संघाची परिस्थिती जाणून बॅटिंग करतात. माहित आहेत लक्ष तितकं मोठं नाहीत. सिंगल डबलला मेंटेन करायचं, वेळ प्रसंग एक चांगला स्ट्रोक अटेम्प्ट करायचा, हाच प्रयत्न प्रामाणिकपणे मैदानावरती करत असताना पाहायला मिळत आहेत सौरभ आणि अनुज. 4 बॉल फेकून झाले. धावा धावफलकावरती 5. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा प्रयत्न मात्र नाही होणार. एकच धाव मात्र त्या ठिकाणी प्राप्त होईल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 6. 6 लॉस ऑफ 1 विकेट. आमच्या साथीने पुन्हा एकदा कॉमेंट्री स्टुडिओमध्ये जहीरबाई जॉईन होतील या षटकानंतर. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत संपला गेलाय. 6 धावा धावफलकावरती लगावल्यात. लक्ष येणारे बॉल मैदानावरती शेष आहेत 13 आणि 13 बॉल मध्ये मॅचला जिंकण्यासाठी रन करायचे आहेत अजूनही 8. जय बजरंग 11 रायगड टीमला जय हनुमान गावठणच्या अगेन्स्ट. चांगला बॉल होता. आता पिचिंग जर पाहिली तर पंच तेच सांगतायत लेग स्टंपला अगदी मिस करणारा हा बॉल पंचाने मात्र दर्शवलाय आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर षटकाची होते समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती या ठिकाणी समाप्त होताना पाहायला मिळतोय. एक षटकाचा खेळ संपला. लेग बायचा इशारा पंचाने घोषित केलाय. लेग बायच्या माध्यमातून धाव आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर संघाच्या एकूण मात्र धावसंख्या नोंदवल्या गेल्या त्या 7. एक षटकाचा खेळ संपलाय. आपण पिचिंग पाहिली थोडीशी लेग स्टंपच्या बाहेर होती आणि योग्य डिसिजन पंचांच्या माध्यमातून देत असताना पंच परशुरामजी पाटील गंभीर सर यांना आपण पाहिलात. समीकरण पहा. 12 बॉलचा खेळ शेष आहेत. 7 धाव्यांची गरज आहेत. खूप चांगलं दृश्य सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहे. आई जुदानी मातेचा असलेला हा डोंगर आहे आणि आई जुदानी मातेचं असलेलं वास्तव्य जिच्या पदस्पर्शाने झालेली ही संपूर्ण पावन नगरी आहे. त्या आई जुदानी मातेचा हा डोंगर दाखवला जात आहेत. आजूबाजूचा सर्व परिसर, मोठमोठ्या बिल्डिंग्स, टावर जे आहेत ते देखील दाखवले जात आहेत आणि संपूर्ण विस्तारलेलं हे विरार शहर आणि या विरार शहरातील पूर्व पश्चिम हेही आपण पाहता द्रुतगती काही महामार्ग आहेत तेही दाखवले जात आहेत. नुकताच होणार आपण पाहिलं तर नारंगी जो खास करून आपण पाहिला तर जो सबवे आहे तोही दाखवला जातोय आणि तिथून जर जवळपास पुढे आल्यानंतर आपण पाहिलं तर
नारंगीचं ऐतिहासिक मैदान आहे ते ऐतिहासिक मैदान मात्र दाखवण्याचा प्रयत्न आहे तो देखील आपल्याला पाहायला मिळतोय. लक्ष झहीरभाई 12 बॉल मध्ये 7 एका ओव्हर मध्ये 7 केल्यात आता 12 मध्ये 7 करायचे. शुक्रिया धनंजय पाटिल. 12 गेंदे और 7 रनों की दरकार है मगर 7 देना होगा बल्लेबाजों को. 12-7 का ये मामला है. वहां पर धनंजय बात कीजिए तो अगर थोड़े से रन संख्या 20 से 25 रन इस मैदान पर छोड़े जाते तो एक मैच में रूपरेखा कुछ अलग होती. मगर ये क्रिकेट का खेल है अगर मगर नहीं चलता जो भी करना है वो आज ही करना है. चला थोडीशी गाई करा मित्रांनो अशी तुम्हाला विनंती करतोय. यानंतर खूप सामने आपल्याकडे आहेत. 1:15 वाजलेले आहेत लक्षात ठेवा. आइए तमाम क्रिकेट प्रेमी तमाम दर्शकों का फिर से एक बार हार्दिक स्वागत है इस ऐतिहासिक नारंगी के मैदान पर. और ये तीसरा मुकाबला आप देख रहे हैं आज के दिन का दूसरा दिन इस टूर्नामेंट का एक महासंग्राम लेकर आया है. गेंदबाजी में बदल होता हुआ 12 गेंदे 7 रनों की दरकार है रायगढ़ इंडिया संगाला. लेग स्टंप के बहुत ही बाहर गेंद अंपायर घूमेंगे. वाइड का इशारा था. एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या में बढ़ोतरी होती हुई ये एक्स्ट्रा रन पर कंट्रोल करना होगा गेंदबाजों को वरना एक रन आपके लिए कीमती है क्योंकि आपने बैंक बैलेंस थोड़ा सा कम बनाया और उसमें खर्चा ज्यादा होगा तो ये मुकाबला आपके से दूर होता हुआ नजर आएगा. येस डेफिनेटली. आणि प्रेक्षकांसाठी मेजवानी असलेली स्पर्धा आहे. म्हणजे सकाळी 10 वाजता सुरुवात झाली की रात्री 10-11च्या जवळपास ही स्पर्धा जात आहेत. डे मध्ये काही प्रेक्षक वर्ग येतात काही प्रेक्षक वर्ग नाईट सेशन मध्ये मॅच आनंद घेण्यासाठी येत आहेत. आणि प्रेक्षकांसाठी मेजवानी म्हणून मी म्हटलं ना प्रेक्षकांना 7 दिवसामध्ये ज्या ज्या वेळी टाइम मिळतात काही जॉबवरती असतात ते नाईट सेशनमध्ये जॉबवरती असल्यानंतर सकाळी मॅचला पाहण्यासाठी येत आहेत. काही जण सकाळपासून जॉबवरती असतात ते रात्री येत आहेत आणि या संपूर्ण क्रिकेटचा आनंद या मैदानावरती घेत असताना पाहायला मिळत आहेत. धावादफलकावरती 8 विकेट गमावला 6 धावींची मैदानावरती गरज आहे. इथून प्लॅटफॉर्म तर चांगला उभा राहिला. जय बजरंग 11 रायगड संघासाठी राहिलेलाच आहे. तुषार बॅकफुटला गेले. फटका मात्र खूप चांगला एक्झिक्युशन केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी कुठलीही चूक होईल का तर नाही होणार. राकेश होते राकेशने घेतलाय कॅच. मिळाली विकेट तुषारला आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर अनुज यांची विकेट. प्ले मध्ये त्या ठिकाणी हा ट्रॅकर बॉल होता. आखूड टप्प्याचा बॉल त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र दूरवरती होते. राकेश कुठली चूक राकेशांच्या माध्यमातून नाही झाली आणि विकेट मात्र त्या ठिकाणी गमावला. 8 वरती दुसरा धक्का आपल्याला पाहायला मिळाला. या मॅच मध्ये मॅच जिंकायची असेल तर तुम्हाला सातत्याने डॉट बॉल आणि विकेट जे आहेत ना तर रेग्युलरली तुम्हाला मैदानावरती घ्याव्याच लागतील तर ही मॅच तुम्ही मॅच वरती पकड निर्माण करू शकतायत. आणि 6 धावा मैदानावरती अजूनही हव्या आहेत. येणारे बॉल शेष आहेत मैदानावरती 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये मॅचला जिंकण्यासाठी 6 धावींची गरज. तुषार समोर जर आपण पाहिलं तर राज सोडून दिलाय बॉल. पंच बाकीचं काम तिथे पार पडतायत. व्हाईट बॉलचा इशारा पंच घोषित करतायत. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये ऑफ स्टंपच्या मात्र बाहेर जाणारा बॉल पाहायला मिळाला. अगदी पिचिंग जर पाहिली तर ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर पाहायला मिळाली. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर संघाच्या जाऊन पोहोचतायत. 9 धावा 2 गडी बाद. झहीरभाई या मॅचला जिंकण्यासाठी 5 धावींची गरज आहे. थोड़ी सी अच्छी गेंदबाजी का जलवा करना होगा गेंदबाजों को. 5 रनों की दरकार है. सुशील का फटका खेलना चाहते थे सुशील मगर यहां पर बैट और गेंद का संबंध नहीं कर पाए. बराबर से गेंद विकेट कीपर आके कलेक्ट करते जब तक डॉट गेंद इस मैदान पर आती हुई. जितनी डॉट गेंदे आएगी उतनी बल्लेबाजों पर प्रेशर होगा क्योंकि आप गेंदे बची इस मैदान पर बात की जाए तो 9 और 9 गेंदों में 5 रनों की दरकार है. धनंजय पाटिल क्या कहना चाहेंगे आप? दुसऱ्या बाजूला वाईट देखील आपण पाहतात ना की वाईट देखील तुम्हाला वाचवणं गरजेचं होतं. तुम्ही कमी धावसंख्येला वाचवतायत तिथे तुम्हाला एक्स्ट्रा वाचवायच्या होत्या. ओहो आता विकेट कीपर चुकले आहेत. बॉल पाठीमागे चाललाय. बॉटल डॉट येत होता परंतु चेंडू सीमारेषेच्या लगेच चाललाय. त्या ठिकाणी धावा धावून घेण्याचा प्रयत्न तर मैदानावरती केला जातोय आणि या ठिकाणी पंच बाईचा इशारा घोषित करतात. बाईच्या माध्यमातून संघाची धावसंख्या आपण पाहिलं तर 2 ने आता मात्र वाढत असताना जाऊन पोहोचतोय 11 धावा. झहीरभाई पहा पुन्हा बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्या स्क्रीनवरती यष्ट्यांच्या वरून गेल्यात. विकेट कीपर चुकल्यात. अशा प्रकारच्या चुकी तुम्हाला निर्णायक ठरू शकतात. कदापि डॉट बॉल आला असता तर समीकरण काहीसं वेगळं असतं. 8 मध्ये 5 ची गरज असती परंतु आता 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये मॅचला जिंकण्यासाठी 3 धावेंची गरज राहिलेली आहे. सही का धनंजय सफल होकर खेलना चाहते थे. गेंद विकेट के ऊपर से मल्लाते हुए विकेट कीपर बीट हुए. गेंद थर्ड मैन फाइनल के क्षेत्र में ट्रैवल हुई. बेहतरीन फील्डिंग 2 रन अपनी टीम के लिए जरूर बचा है. 8 गेंदे 3 रनों की दरकार है.
बेहतरीन शॉट, गेंद हवा में, ये कैच बनेगा मगर गेंद लॉस में गिरेगी। जब तक गेंद को फील किया जाएगा एक ही रन से आसान हो जाएंगे दोनों बल्लेबाज। इस एक रन के साथ रन संख्या में बढ़ती रन संख्या जाकर पहुंची भी 13 रनोवर। नक्कीच पुढचा होणारा मॅच VB11 विरार आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल स्टुडंट 11चा संघ। चला आपण कॅप्टन या आणि VB11 विरारचे कॅप्टन आहेत, त्यांना विनंती असेल आपण या टॉस करण्यासाठी। टॉस झालेला आहे, थँक्यू। 7 बॉलचा केस शेष आहेत, मॅच जिंकण्यासाठी 2ची गरज। पुण्यात आपण पाहिलं तर ड्राईव्ह केलं, बॉल हलक्यातून खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथून, ओ मिसफील्डचा फायदा होईल, सरळ चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल आणि हा सामना आहे तो सामना मैदानावरती जिंकलाय, मॅचला जिंकलाय टीम जय बजरंग 11 रायगडनं हा मॅच आपल्या नावी केलाय आणि जय हनुमान गावठण कनेर संघाला पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलंय। या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल जय हनुमान गावठण कनेर आपला मी मनापासून आभार व्यक्त करतोय आणि येणाऱ्या पुढील वाटचालीसाठी टीम जय बजरंग 11 रायगड आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत। पुढचा मॅच सुरू होणार आहे, परंतु मॅच समरी पहा। जय हनुमान गावठण कनेर राकेश 2 बॉलमध्ये 4, सूर्या 4 बॉलमध्ये 3, सुधीर 4 बॉलमध्ये 3। त्याच्या अगेन्स्ट गोलंदाजी करताना शुभमनं 5 धावा देत 3 विकेट घेतले, प्रणयनं 5 धावा देत 1 विकेट घेतला, अनुराजनं 3 धावा देत 1 विकेट घेतला आणि अगेन्स्ट बॅटिंग करत असताना जय बजरंग 11 रायगडला 3 बॉलमध्ये 6 धावा सौरभनं बनवल्या, 2 बॉलमध्ये 2 संकेतनं बनवल्या, 4 बॉलमध्ये 2 अनुजनं बनवल्यात। ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर तुषार 1 ओव्हर 7 रन 1 विकेट, 1 ओव्हर 7 रन 1 विकेट राकेश यांच्या राहिल्या आणि जय बजरंग 11 रायगडनं हा मॅच वोन केला 8 विकेट्स न। ही मॅच सुरू होण्याअगोदर 5 मिनिटं जे लाईव्ह आहे ते लाईव्ह आपण बंद करतोय आणि 5 मिनिटानंतर पुन्हा लाईव्ह जे आहे ते सुरू करण्यात येणार आहेत। एक काहीसा वेगळा उपक्रम डिबेट लाईव्हच्या वतीनं पुन्हा राबविण्यात येतोय, त्यामुळे 5 मिनिटं आपण एक छोटासा ब्रेक घेतोय, पुन्हा एकदा 5 मिनिटं